नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सकाळचेच टायमिंग आहे आणि चहा नाश्ता वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि उपवासाची गुरुवार असल्यामुळं त्यांना उपवासाची आता खिचडी मी बनवणार आहे. तर बनवून घेते अगोदर खिचडी आणि मग नंतर बाकीचे कामं आपले दिवसभराचे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर कुठली पण कामं करायची म्हटली ना ती सोपी नसतात. खूप स्ट्रगल करावी लागते. तर मला तर एवढंच म्हणायचं आहे की यूट्यूब चॅनल हे मी खोलण्यामागचा माझा उद्देश हाच होता की ठीक आहे बाबा, आपल्याला नाही का थोडेफार काहीतरी म्हणजे नाही का इन्कम पण भेटेल याच हिशोबाने मी यूट्यूब चॅनलला पण सुरुवात केली होती. आणि माझं पॅशन पण आहे यूट्यूब चॅनल, फक्त आणि फक्त पैशासाठीच नाही. पण ह्या यूट्यूब चॅनल जर खोललं ना तर असा वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येत असतो आणि वेगळंच आपल्याला नाही का इतर सर्वजण आपल्याला बघतायत आणि आपल्याकडून चांगल्या गोष्टी घेत आहेत, या गोष्टीचा पण खूप अभिमान वाटतो आणि त्याचं तर समाधान आहेच. पण हे काम करणं पण तेवढंच अवघड आहे, कारण आपल्याला वाटतं तितकं नाही का सोपं नाही आहे यूट्यूब चॅनलसुद्धा चालवणं. तर यामागे सुरुवातीला वाटलं नाही का, म्हणजे कुठलीही कामाची सुरुवात करताना आपल्याला काही अनुभव नसतो, काही नाही. त्यामुळे वाटतात की ठीक आहे, हे सोपं आहे आणि आपण हे करू शकतो. पण त्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. त्या आपण स्वतः अनुभवतो तेव्हा आपल्याला सर्व काही माहिती होतं की खरंच हे काम पण सोपं नसतं, याला पण खूप कष्ट असतात. फक्त शूट करून व्हिडिओ अपलोड करायचे हे किती सोपं आहे असं पाहणाऱ्यांना सुद्धा वाटतं. आणि आपणसुद्धा जेव्हा इतरांचे व्लॉग बघतो, इतरांचे व्हिडिओज बघतो तेव्हा पण आपल्याला त्यामागचे कष्ट दिसत नाहीत. पण ज्यावेळी आपण स्वतः काम करायला सुरुवात करतो त्या क्षेत्रामध्ये, तर त्यावेळी आपल्या लक्षात येतं की खरंच हे काम खूप अवघड आहे. कारण कसं दिवसभराची पण आपल्या घरातले कामं करायची आणि पूर्ण वेळ शूट करायचं आणि शूट पण थांबत असं नाही का कंटिन्युअसली शूट करून पण चालत नाही. ज्या त्या गोष्टी आपल्याला ज्या त्या क्लिप वेळच्या वेळी घ्याव्या लागतात. त्यामुळे आणि एडिटिंग पण खूप महत्त्वाची आहे यामध्ये. पूर्ण आपला वेळ म्हणजे 2-4 तास तर दिवसाचे आरामात जातात या यूट्यूब चॅनलसाठी. फक्त शूट करून पण उपयोग नाही, त्याला योग्य ते एडिटिंग करता आली पाहिजे, योग्य ते व्हॉइस ओव्हरसुद्धा करता आलं पाहिजे आणि या सर्वांसाठी वेगळा वेळ पण आपल्याला काढायला लागतो. आणि आपले सर्व काही घरातले कामं बघून आणि सर्व काही करून मग या गोष्टीची आपल्याला नाही का पूर्वतयारीसुद्धा करावी लागते. स्क्रिप्ट पण बनावं लागतं. कधी ज्या गोष्टी आपल्या मनात आहेत त्यासुद्धा बोलायच्या असल्या तरी कुठल्या पद्धतीने त्या मांडायच्या, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो या यूट्यूब चॅनलमध्ये. कधी आपल्याकडून चुकून एखादी गोष्ट नकळतपणे जाऊ नये याची पण खबरदारी नक्कीच घ्यायला लागते. कारण का आपल्याला सर्वजण पाहत असतात, आपले व्हिडिओ बघत असतात की आपल्याकडून जे नाही का नकळत अशा काही गोष्टी घडून जातील याचीसुद्धा आपल्याला पूर्ण दक्षता ही घ्यावीच लागते. तर त्यामुळे मला जो अनुभव भेटला आहे मी ते तुम्हाला सांगते आहे आज. कारण खूप खरंच कष्टाचं काम आहे हे. पण कुठल्या पण कामं करा, स्वतःसाठी आपल्याला वेळ काढावा लागतो त्यातली त्यात. मग मी अशा बऱ्याच गोष्टी आहे माझ्या स्वतःसाठी थोडाफार मी वेळात वेळ काढून करत असते सर्व काही. म्हणजे नाही का त्या पण गोष्टीचं एकदम चांगलं असं नियोजन जर आपण सर्व काही कामाचं जर केलं तर व्यवस्थित आपली सगळी कामं पण होतात. आणि काही आपण ज्या गोष्टी आपल्या आपल्या आवडीचे कामं हेच थोडक्यात सांगायचं झालं तर सपोज माझं यूट्यूबचं काम आहे ते मला खूप आवडतं आणि मी मनापासून खूप प्रयत्न करते माझ्या व्हिडिओजमध्ये रोजच्या रोज काही बदल घडवण्याचा आणि चांगल्या पद्धतीने अजून काहीतरी करण्याचा. मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करते आणि मला खूप आवडतं. पैशासाठी तर सर्वच जण करतात आणि आई जगदंबेच्या कृपेने माझं पण चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल अशी खरंच अपेक्षा आहे. आणि त्यासाठी मी खरंच खूप मनापासून प्रयत्नसुद्धा करते
आणि मला एक चांगला पण अनुभव यातून मिळालेला आहे, कारण थोड्या वेळातच नाही का, थोड्या दिवसांमध्ये मी सुरुवात केलेली आहे आणि माझी सुरुवात पण चांगल्या प्रकारे झाली आहे आणि माझ्या व्हिडिओला व्ह्यूज पण चांगल्या प्रकारे येत आहेत आणि बघतायत पण, व्हिडिओ आवडत आहेत सर्वांना. त्याबद्दल खरंच मग मनापासून धन्यवाद सर्वांचा. आणि मला खूप छान पण वाटतं आणि नाही का, दिवसेंदिवस पण आपल्या व्हिडिओची आणि आपल्या नाही का, जे आपल्या सवयी असतात, सवयीप्रमाणे आपण जे कुठलं पण काम करू की, आणि त्या आपण सवयी आपल्यातल्या पण लक्षात येतात व्हिडिओमधून, आपण कसे आहोत काय. आणि यामधून पण आपल्याला बरेच असे चेंजेस करता येतात आयुष्यामध्ये आपल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हे मेमरीज असतात, आपण जो वेळ घालवलेला आहे आणि हे दिवस काय परत रिटर्न आपल्याला बघायला भेटत नाहीत, पण याद्वारे हे खूप छान आहे की आपल्या सगळ्या क्लिप्स आपण रेकॉर्ड करून आणि लहान मुलं आपले कसे मोठे होत आहेत, कसे काय, सर्व काही यामध्ये कॅप्चर होऊन जातं. आणि हे मेमरीज पण खूप छान आहे. त्यासाठीसुद्धा मला म्हणजे नाही का, हा पर्याय एकदम योग्य वाटत होता. आणि मला खूप दिवसाची माझी इच्छा होती, 2-4 वर्षापासून मी जे चॅनल माझं सुरू केलं होतं असंच की व्हिडिओज इतरांचे बघायचे मी. त्याचवेळी मला मनापासून असं वाटायचं की माझं पण एखादं चॅनल असावं आणि मी पण असंच व्हिडिओ यूट्यूबला टाकावे. हे माझं पॅशन होतं सुरुवातीपासून, मला आवडत पण होतं या गोष्टीत काम करायला. परंतु असंच कोणी काय बोलेल का, कोणी नाव ठेवतील का आपल्याला, असं म्हणजे यातून आपण तर चांगलाच संदेश देतो आणि चांगलेच व्हिडिओज असतात आपले, असे वेगळे काही असं नसतं आहे की लोक आपल्याला नाव ठेवतील, त्यामुळे असं काही वेगळं आपल्या व्हिडिओद्वारे दिसत नाही लोकांना. त्यामुळे पण एक वाटत होतं तरीसुद्धा की आपण जे करतो आहे त्यामुळे आपल्याला लोक नाव ठेवतील काय, पण नाही, आपण सर्व गोष्टीचा विचार केला. घरातल्यांची परमिशन, मेन म्हणजे नवरा आपला असतो, त्यांची मेन परमिशन मी घेतली होती आणि त्यांनीसुद्धा मला होकार दिला होता या सर्व गोष्टींसाठी. आणि मला 1-2 वर्ष, 2-3 वर्ष माझे असेच गेले, विचारू की नको, मी नाही का हे बोलू की नको, मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. तरीसुद्धा मग मी 2-3 वर्ष वाट बघितली आणि त्यानंतर मग नाही म्हणता मी विचारलं, तर मग मला असं नाकार लगेच आला नाही, होकारच दिला त्यांनी आणि सपोर्टसुद्धा करतायत त्याबद्दल. तर त्यांचं खरंच मनापासून मी आभार मानतेच आहे कायम आणि मानत पण राहील. आणि ठीक आहे, जर तरच्या गोष्टी राहिल्या, चॅनल पण एक दिवस आपलं मोठं होईल नक्कीच, सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या नाही का कृपेने, आई जगदंबेच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थ यांच्यासुद्धा कृपेने नक्कीच लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आपलं चॅनल, हीच अपेक्षा. आणि दिवसभर तर काही नाही, हेच आपलं रोजचं रुटीन. गुरुवार असल्यामुळं आज मी फक्त साबुदाण्याची खिचडी आणि लाईटली आमचं रोजचं खाणं. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, सर्व काही मी किचन वगैरे साफ करून घेतलेलं आहे. किचनची एकदा स्वच्छता केली ना पूर्ण, तरच मग स्वयंपाक करण्यात मन रमतं आणि स्वयंपाक करायला पण छान वाटतं. आणि जास्त वेळ आपण किचनमध्येच असतो, त्यामुळे भरपूर जेवढी होईल तेवढी आपण किचनची स्वच्छता ही नेहमीच ठेवली पाहिजे. आणि मग त्यामुळेच मग आता सर्व काही आवरून घेतलं आहे आणि स्वयंपाक मला करायचा आहे. तोपर्यंत म्हटलं जरासं आवरून घ्यावं. किचन एकदा स्वच्छ केलं ना, मग परत स्वयंपाक जरी केला तरी जास्त पसारा होत नाही, नाहीतर अगदीचा पसारा आणि हा म्हटलं तर मग आवरायला खूप वैताग येतो. आणि आता काय मी मस्त असं किचनची स्टाईल वगैरे सगळी साफ करून घेतली आणि भांडे वगैरे सर्व घासून व्यवस्थित असे ठेवलेले आहेत भांड्याची जाळी खाली. आणि नंतर आता पाणी वगैरे सगळं उतरल्यानंतर मी भांडे रॅकला लावून घेईल नंतर. पण अगोदर आता गॅस पण आपला स्वच्छ करून घेणार आहे. आज जास्त काही स्वयंपाक केला नव्हता, तरी पण एकदा हात असा फिरून घेते, म्हणजे कसं गॅस आपला चांगला स्वच्छ आणि चकचकीतच राहतो, मग जास्त काही असं चिकट होत नाही. मग आता त्यानंतर मग मी पीठ वगैरे मळून मस्त असं, आज त्यांना बेसन खायचं होतं, पिठलं म्हणतात आमच्या इकडे, बेसन आणि पिठलं दोन्ही पण बोलतात. तर मग मी तेच आज जेवणामध्ये चपाती आणि बेसन असंच बनवणार आहे. आणि शिवसाठी आमच्या थोडाफार वेगळा खाऊ, हेच आजचं दिवसाचं रुटीन होतं. त्यामुळे काही नाही, पण थोडंसं यूट्यूबबद्दलच बोलायचं होतं मला ह्या व्हिडिओमध्ये.
तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.